हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय जरासा वेगळा आहे. आजचे शिक्षक, त्यांची कथा, त्यांची व्यथा, त्यांचे चॅलेंजेस आणि हे सगळे मधनं ते स्वतःला कसं अपग्रेड करावं ह्याच्याबद्दल थोडंसं आज आपण बोलूया. आता पूर्वीचे आपल्या वेळचे क्लासरूम आठवा तुम्ही? तेव्हा काय होतं? क्लासरूम, ब्लॅकबोर्ड समोर आणि शिक्षकांचे हातात खडू, पुस्तक आणि समोर बसलेले आपण सर्व, एवढंच होतं. पण आताचे क्लासरूम कसे झालेत आपल्याला माहीत आहे. आपण आपले मुलांचे, नातवंडांचे वगैरे क्लासरूम जाऊन बघितलं असेल. म्हणजे खूप खूप बदल झालेला आहे. पण काही आणि बदल झालेले आहेत. आज आता सर्वजण बोलतात मुलांचं प्रेशर, मुलांना हे होते, मुलांना तसं होते. अहो, शिक्षकांबद्दल कोणी बोलते का? शिक्षकांना काही प्रेशर नाही आहे. म्हणून मला वाटलं ह्याच्याबद्दल जरासं आपण बोलावं. आज का नाही, शिक्षकांवर सुद्धा खूप प्रेशर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुलांना रागवायचं नाही, मारायचं तर नाही सोडा. शाळेतली छडी बिडी कधीच नाहीशी झालीये. रागवायचं सुद्धा नाही. रागवलं तरी पालक म्हणतात तुम्ही मुलाला रागवल्यामुळे तो मेंटली डिस्टर्ब झाले बघा, असं बोललं जाते. एवढंच का, नुकतीच घडलेली एका शाळेतली घटना सांगते. खूप मोठी शाळा. 2 मुलांची भांडणं झाली. ती भांडणं सोडवताना एका शिक्षकानं ते मुलांना म्हणजे असं खांद्याला धरून त्याला वेगळं केलं, लांब घेतला. लगेच दुसऱ्या दिवशी पालक आले भांडायला, तुम्ही आमच्या मुलाला हात का लावलात? कोण तुम्हाला अधिकार दिला? हे बघा, त्यामुळे शिक्षक होणं एवढं सिंपल जॉब नाही. सिंपल जॉब नाही का म्हणते मी? पूर्वीसारखं एवढं सोपं राहिलेलं नाही सगळ्याच दृष्टीनं. का म्हणजे आज त्याला स्मार्ट बोर्ड मिळाले, सगळं आहे. CCTV कॅमेरे असतात. कुठलाही कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. टेक्नॉलॉजी हँडल करायला यायला पाहिजे त्याला. त्याच्याशिवाय ऑनलाईन पोर्टल्स अपडेट करायचे आहेत. व्हॉट्सअपवर सगळं पाठवायचं आहे. हे सगळं झालं. त्याच्याशिवाय सेन्सस असला की शिक्षकच दिसतात. कुठली जातीची गणना असू देत, काहीही असू देत, हे सगळ्याला शिक्षकच दिसतो. नवीन वर्ष आलं, पुस्तक वाटणं, एवढं काय त्यांचं मध्यान्ह भोजन असते, सगळ्याला शिक्षक जबाबदार. म्हणजे ह्या शिक्षकाला आता फक्त टीचिंग करणं एवढं काम नाही, त्याच्यावर खूप खूप प्रेशर आहेत. त्यामुळे ह्याच्याबद्दल आपण बोलूया आणि नंतर शिक्षकांनी पण स्वतःला कसं अपग्रेड करावं त्याच्यावर पण बोलूया. आता ना हल्ली का नाही, मुलांना हात लावायला भीती. शिक्षकांनी नाही हात लावायचा, लगेच येतील, लगेच त्यांचा मुलगा ट्रोमामध्ये जातो. आपल्या वेळेला कसं होतं, शिक्षकांनी मारलं तरी आई वडील काय म्हणायचे, काय चूक झाली असेल तुझी म्हणून मारले. उलट पालकच सांगायचे शिक्षकांना मारा पण त्याला वळण लावा. आज नाही तसं.
मग शिक्षक म्हणजे काय झालाय आज तो फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर झालेला आहे. म्हणजे टीचिंगची सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करायची, झालं त्याचं काम. मग शिक्षक पण म्हणतो नको एवढं सगळं काम कशाला, मी माझं काम करतो आणि जातो. पूर्वी आपण म्हणायचो गुरुर्देवो भव, त्यामुळे आज शिक्षक म्हणतो मी गुरु पण नाहीये, तुम्ही काही माझे भक्त पण नाहीये, मी माझं काम करतो, हवं असलं तर घ्या, नाही सोडून द्या, तुम्ही आणि तुमचं नशीब. हो, ही वेळ आलेली आहे शिक्षकाला बोलायला. त्यामुळे मुलांचं बिहेवियर चेंज म्हणा, ह्याच्याबद्दल जास्त रागवता येत नाही. आणि एस्पेशली कोरोना नंतरचे मुलांमध्ये तरी खूप बिहेवियरल चेंज झालेला आहे. ते जास्त वेळ एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हे सगळं शिक्षकाला माहीत पाहिजे. मग त्यांना नवीन नवीन प्रकार कसे मी वापरू शकतो आणि मुलाला माझ्याकडे किंवा मुलाचं लक्ष माझ्याकडे कसं केंद्रित करू शकतो, हे सगळं त्याला करावं लागते. त्यामुळे शिक्षक होणं म्हणजे सोपं नाहीये. पूर्वीचे काळी म्हणायचे म्हणे काही जमला नाही ते शिक्षक हो, आज तसं नाही राहिलेलं. मग आज आता आपण ह्याच्या पुढे बोलूया, शिक्षकांनी स्वतःला कसं अपग्रेड करायला पाहिजे. हो, आपले पूर्वीचे BEd डिग्री घेऊन आज आपण ह्या चॅलेंजेस फेस करू शकत नाही, म्हणून आपल्याला अपग्रेड करून घ्यायला पाहिजे. का? पूर्वी आपल्या वेळी काय होतं, शिक्षक सांगतील तेवढेच, टेक्स्टबुक आणि शिक्षक, बाकी काही जास्त आपल्याला माहीत नसायचं. आज तसं नाही. आज AI आहे, गुगल आहे, YouTube आहे, ऑनलाईन कोर्स आहेत. आणि एक सांगू तुम्हाला, ही 14 ते 16 वर्षातली मुलांचे डिजिटल स्किल्स खूप आहेत. एवढेच का, परवा मी बघितलं एका मुलाचं, UKG का LKGत आहे तर मूल, म्हणजे त्याला अजूनही स्पेलिंग्स वगैरे काही येत नाही, तरी तो व्हॉइसवरनं गुगल असिस्टंटला विचारून व्हॉइस कमांड वापरून म्हणजे उत्तरं घेतो. म्हणजे त्या मुलाला एवढं कळते, त्याला स्पेलिंग येत नाही, लिहायला येत नाही, बोलायला येते. त्यामुळे LKG का UKGला आहे तो मुलगा. तो व्हॉइस कमांड वापरून प्रश्न विचारून हवी ती उत्तरं घेऊ शकतो. त्यामुळे हे सगळ्याला कमांड करायचं सामर्थ्य आपले शिक्षकांना पाहिजे. मग मी आपल्याला एक 4-5 टिप्स सांगते शिक्षकाने आपण काय करायला पाहिजे. का म्हणजे एकेकाळी मी पण शिक्षिका होते, म्हणून मला जास्त वाटते ह्या विषयावर. पहिलं, सब्जेक्ट डेप्थ तरी आपल्याला पाहिजे, त्याच्याबरोबर कॉन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे. पूर्वी आपल्या वेळेला काही शिक्षक होते, नुसतं पुस्तक घेतलं, वाचलं, दाखवलं. आता असं चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. त्यामुळे जो आपण विषय आहे आपला, त्याच्यावरचं डीप नॉलेज आपल्याला पाहिजे. एक्सप्लेनिंग स्किल पाहिजे. सगळे मुलांना एक मेथड वापरून चालणार नाही. आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स वापराव्या लागणार आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड जास्त असायला पाहिजे. का म्हणजे मुलांची हल्ली का नाही, हे स्क्रीनमुळे वगैरे कॉन्सन्ट्रेशनची कॅपॅसिटी कमी झालेली आहे. ते रील्ससारखं वापरत असल्यामुळे, त्यामुळे आपल्याला त्यांचं काही कॉन्सन्ट्रेशन म्हणा, फोकस वाढवायचं असला तर त्यांना आपण हे इंटरेस्टिंग करायला पाहिजे.
त्यामुळे डिफरंट वेजमधनं आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. क्वेश्चनिंग स्किल पाहिजे. मुलाला विचारायचं, हो तू हे कसं इंटरप्रेट करू शकतोस, किंवा तुला काय वाटते. आणि हल्लीची मुलं का नाही आपले वेळचेपेक्षा खूप हुशार आहेत बरं का. खरंच खूप हुशार आहेत. आपल्याला कळत नाही तेवढं त्यांना कळते. एवढं झालं. ह्याच्याशिवाय आपल्याला ऑब्झर्वेशन स्किल पाहिजे. एखाद मुलगा अगदी सायलेंट बसलाय म्हणजे त्याला एखाद विषय समजत नसेल, त्याला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे इथे फक्त शिक्षकांना टीचर म्हणूनच नव्हे, ही शुड बी ए काउन्सिलर ऑल्सो. काय त्याचा प्रॉब्लेम हे समजून घ्यायला पण पाहिजे. हे पण शिक्षकाला काउन्सिलरचं काम पण करायचं आहे. एडॅप्टेबिलिटी स्किल पाहिजेच. का म्हणजे सिलेबस बदल होते, मुलांचं माइंडसेट बदलते. त्यामुळे शिक्षकांनी पण आपल्याला अपडेटेड ठेवायला पाहिजे. मुलांची सायकॉलॉजी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि मेन मी सगळे शिक्षकांना सांगते, AI आपला दुश्मन नाही, आपला एनिमी नाहीये. तो आपला मित्र आहे. खरंच तो आपला मित्र आहे. त्यामुळे मॉडर्न टूल्स आहेत. हे सगळे आपल्या वेळेला आपण काय करायचो, लायब्ररीत जायचो, बुक्स काढायचो त्यातनं. आता तेवढा वेळ नाही लागत. इमिडिएटली एका सेकंदात तुम्ही सगळं काही मिळवू शकता. त्यामुळे एवढंच नाही, हा AI आपल्याला सुद्धा आपले लेसन प्लॅन करायला हेल्प करेल, वर्कशीट करायला हेल्प करेल, क्वेश्चन्स काढायला हेल्प करेल, इवन वेगवेगळ्या टाईपचं कसं एक्सप्लेन आपण करू शकतो ह्याला तो मदत करू शकेल. त्यामुळे AI आपला मित्र आहे. आणि आपण ChatGPT, व्हॉइस कमांड हे सगळं वापरू शकतो. आता माझंच एक्झाम्पल सांगते मी. आता आमचे नातीला हे घेताना, स्कॉलरशिपचं घेताना, का म्हणजे स्कॉलरशिपमध्ये कितीतरी प्रश्न ॲप्लिकेबिलिटीवर असतात. आणि माझं काही मॅथ्स नव्हतं विषय, त्यामुळे कधी काळी 10वीला मॅथ्स सुटलेलं मग काही माहीत नव्हतं. त्यामुळे एखाद गणित जमलं नाही की मी ChatGPTला विचारायची, त्याच्याकडनं तर मी शिकून घेऊन तिला शिकवत होते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे ChatGPT सुद्धा आपल्याला आपला मित्र आहे. तो कळलं नाही ते अजूनही मला सोपं करून सांग म्हणतो आणि सोपं करून सांगतो. कुठल्या भाषेत हवे तर विचारा, त्या भाषेत तो एक्सप्लेन करतो. त्यामुळे हे AI आपला मित्र आहे. तो काही आपला एनिमी नाहीये, शत्रू नाहीये. हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे चॅलेंजेस जास्त आहेत. पूर्वीचे काळी शिक्षक काय, त्यांचे शिक्षणाच्या वेळी त्यांना काही ज्ञान मिळालं होतं, त्याच्यावर त्यांचं आयुष्य निघून गेलं. पण पुढचे शिक्षकांचं नाही, त्यांना कायम स्वतःला अपडेट ठेवावं लागणार आहे. त्यांना हे फ्लोमध्ये व्यवस्थितपणे राहायचं असलं तर. आपल्याला काय म्हणायचं आहे, लेट मी नो. हॅव ए गुड डे.